मन में है विश्वास, तर असा हा विश्वास मनातला जागृत करण्यासाठी सर मी विनंती करतोय आजचे संमेलनाध्यक्ष म्हणून आपण आपलं मनोगत व्यक्त करा. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय वानखेडे सर, या संमेलनाचे आयोजक माझे सहकारी श्री बाळासाहेब शेखर, या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आमचे मित्र श्री दत्ता कराळे, या ठिकाणी उपस्थित मिसेस शेखर, मिसेस वानखेडे मॅम, सर्व अधिकारी कर्मचारी, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनीनो, जो दिल खोलकर बात नहीं करते वो कायर होते हैं और जो दिल खोलकर बात करते वो शायर होते हैं. पोलीस दलातील कथाकार, कादंबरीकार, नाटककार, कवी, कवयित्री, शायर आणि सगळ्या प्रकारचे कलाकार यांच्यासाठी एक व्यासपीठ 2019 साली श्री शेखर साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मिळालं आणि 5 वर्षानंतर पुन्हा तीच परंपरा नाशिकमध्ये या पुण्यनगरीमध्ये, सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा असणाऱ्या नगरीमध्ये त्यांनी दुसरं महाराष्ट्र पोलीस साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. मी आणि ते 2004 आणि 5 एकत्र काम केलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. आणि त्यावेळेला त्यांनी ते प्रतिशोध पुस्तक पहिल्यांदा लिहिलं, छोट्या छोट्या कथा. गूढ अशी गुन्ह्याची उकल आणि त्यातले बारकावे, कारण पोलीस खात्यात काम करत असताना रोज नवे अनुभव असतात, रोज नवी आव्हानं असतात आणि रोज नवे प्रश्न उभा राहत असतात, नवे संघर्ष असतात. आणि त्याची सोडवणूक म्हणजे आमचा सगळ्यात महत्त्वाचा पोलीस दलाचा कणा असेल तर पोलीस कर्मचारी आहे. 99% काम तोच करतो. पंचनामा हा वृक्ष असला तरी तो एक साहित्याचाच प्रकार म्हटला पाहिजे. ती फिर्याद ती कशी रंगवते, कशी मांडली जाते आणि ती पुन्हा कोर्टात कशी सादर केली जाते. आणि ह्या वृक्ष अशा वाळवंटात शेखर साहेबांनी एक ओएसिस तयार केलेला आहे, एक मरुद्यान तयार केलेला आहे. मी आल्यापासून पाहतोय पोलीस बँडनी स्वागत केलं, त्यानंतर खाली पुस्तकांचं प्रदर्शन भरलेलं आहे. पहिल्या मजल्यावर आलो त्यावेळेला राम मांडुरके माझे जुने सहकारी, त्यांची अतिशय सुंदर व्यंगचित्र पाहायला मिळाली. आणि इथं 2-2.5 तास निश्चितपणे हा सुंदर परिसर आहे, एक छोटासा हॉल आहे आणि दर्दी मंडळी बसलेली आहे. म्हणजे अगदी ते आमचे फनसे कुटुंब, ज्याच्या मुलाचं नाव वीर. वीर रस काय असतो तो पोवाड्यातच असतो ना, वीर रस. त्यांची जी टुनकन उडी होती त्यातली ऊर्जा होती. त्या कुटुंबासाठी सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांचा सन्मान करणं आणि नंतर मग वेगवेगळ्या क्षेत्रात पोलीस पाल्यांनी आणि पोलीस कुटुंबियांनी जे यश संपादन केलंय, कारण हे खूप महत्वाचं आहे. कारण ही नगरी आहे ती कुसुमाग्रजांची नगरी आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहुणी, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुणी, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, चूल विजली, भिंत खचली, सारे काही गेले, डोळ्यामध्ये आठवणीला पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन सरसंग्यातला लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नकोत सर, मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ मार. ते लढ मारण्याची जिद्द, ती प्रेरणा, ती लात मारीन तिथं पाणी काढीन, ही इच्छाशक्ती देण्याचं काम शेखर साहेब तुम्ही करत आहात. आणि आजकाल काय म्हणजे खूप लोक आली पाहिजेत असं नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आज सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो. जे काही परिसंवाद तुम्ही आयोजित केलेले आहेत, कवितांचं सादरीकरण करण्यासाठी, कारण मी म्हणजे खरंच कौतुक करावं, कराळे साहेबांची मी कधी कविता ऐकलेली नव्हती. 50 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्य देवतेची विनवणी, आपल्याला आठवत असेल, 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका, सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका, वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका, समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका, देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका, तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका, गोरगरिबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणी जनावर जळू नका, लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका, मीच विनवती हात जोडून वाट वाकडी धरू नका. समाज आणि साहित्याचा खूप महत्वाचा संबंध असतो. समाज हा आईसारखा आहे आणि साहित्य बाळासारखं आहे. समाज हे मातीसारखं आहे आणि झाडासारखं साहित्य त्यातनं म्हणून, आणि किती प्रतिकूल परिस्थिती असतात, किती संघर्ष असतो, त्यावेळेला ते साहित्य त्यातनं बाहेर येत असतं. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है, मैं पत्थर पर लिखी इबारत हूं तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. कारण हे चित्र रोज आम्हाला पाहायला मिळतं. मी मराठवाड्याचा आयजी होतो. 8 जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र त्यावेळेला माझ्याकडे दोन्ही चार्ज होते, नांदेड आणि औरंगाबाद परिक्षेत्राचा. आणि किनगाव आहे गाव, ते चाकूरच्या पासून थोड्या अंतरावरती, अहमदपूर आणि चाकूरच्या पासून. आणि तिथं एका 12वीतल्या मुलीने आत्महत्या केली. कारण 5 वर्ष दुष्काळ, पिकतच काय नव्हतं, शेतीचं वाळवंटीकरण व्हायला लागलेलं होतं. आई कुठंतरी रोजंदारीवर कामाला जायची, वडील पुण्याला निघून गेलेले, तिथेही काय रोजगार मिळाला नव्हता, भाऊ कुठेतरी कर्नाटकात निघून गेलेला होता. आणि 12वीच्या ती अहमदनगर सायन्सला, म्हणजे तिला 10वीला 84-85% मार्क होते आणि एसटीच्या पासला पैसे नव्हते आणि ते 250 रुपये नव्हते, म्हणून तिनं गळ्याला फास लावला. आणि तिची सुइसाईड नोट, कारण ती खूप आपल्याला माहित असेल त्यानंतरच 2015-16ची गोष्ट आहे, आणि एसटीचा पास सगळ्यांना मोफत करण्यात आला. आणि ती सुइसाईड नोट लिहिलेली होती, ते अजूनही माझ्या मोबाईलमध्ये आहे, की हे जे 10वी-12वी असतं त्याच्यात सुद्धा आई बाबा पैसे खर्च करू नका, मला माफ करा, पैसे जपवा आणि ते माझ्या ताईचं तेवढं लग्न करून द्या. आणि आपण आता बघतोय रोज त्या हगवणे कुटुंबांची स्टोरी. एकीकडं एक असं खूप चैनखोर, खूप आलिशान, खूप पैसेवाला जग आहे जे विकृत व्हायला लागलेलं आहे, आणि एकीकडं गरिबी आहे, वेदना आहेत, त्रास आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेने मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. त्यामुळे जेवढे अडथळे येतात, जेवढा संघर्ष येतोय, त्यातनं खरं साहित्य निर्माण होत असतं. साहित्यावर त्या प्राप्त परिस्थितीचा, कारण तो आक्रोश, वेदना दलित साहित्यातनं जो दिसतो तो एलिट उच्चवर्णीय साहित्यात दिसत नाहीये. संगीत निर्माण व्हायला काय खूप मोठं संगीत शास्त्रातली PhD पाहिजे असं काही नाहीये. ती वेदना कळली पाहिजे.
ती तळमळ, ती जाणीव, साहित्याचं स्वरूप, साहित्याची भाषा, साहित्य निर्मितीची प्रक्रिया, ते विरचन, साहित्य आणि समाजाचा संबंध, आणि नवता आणि परंपरा, हीच समीक्षा असते ना. हे व्यवस्थित कळलं तर साहित्य निर्माण होतं. आणि ते अंतर्भूत असतं, त्याच्यासाठी अभ्यास करण्याची गरज नसते. पसायदान म्हणजे काय? म्हणजे आपण ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचं सुंदर मराठीत निरूपण आहे, आणि ते निरूपण पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली प्रसाद मागतात, म्हणजे पसायदान. त्याचा अर्थ नाही, आम्ही पाठ करतो ते, पण त्याचा अर्थ माहीत असतो का? तो परमेश्वरा, ही माझी कृती, साहित्य कृती जर तुला आवडली असेल तर ते हे मला दान दे, प्रसाद दे. जे आणि स्वतःसाठी काय मागतात ते? काही मागत नाही स्वतःसाठी. या सगळ्या विश्वासाठी, गरिबातल्या त्या प्राणीमात्रासाठी पण नाही, वनस्पतींसाठी, वृक्षांसाठी मागतात ते सगळं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुष्टमालोक नष्ट होऊ नयेत, दुष्टांची दुष्प्रवृत्ती नष्ट व्हावी, दुरितांचे तिमिर जाओ, अंधाराकडून उजेकडाकडे जाय, सगळ्यांना तो स्वधर्म सूर्य पाहो, सगळ्यांना तो स्वधर्माचा सूर्य दिसावा. त्यामुळे हा साहित्य प्रकार आहे ना, तो समाज मन थांबवण्याचं, त्याच्यावर प्रभाव टाकण्याचं काम करत असतो. आणि आजकाल जी परिस्थिती आहे, जे काही आक्रमण आहे, त्याला कुठलंच फिल्टर नाही आहे, आणि हे चांगलं जे आहे ते समाजापर्यंत पोहोचत नाही आहे. वाईट ते वंगाळ आहे ते सगळं पोचतंय फास्ट. त्यामुळे हे प्रयत्न हे वाळवीसारखे आहेत, ते स्वच्छ करण्याचं काम करतायत. आणि हे जे आमचे पोलीस दलातले साहित्यिक आहेत, साहित्यापेक्षा वाङ्मय, सारस्वत, हे सुद्धा मराठीतले शब्द अजून जास्त प्रभावी वाटतात ना. आणि पोलीस हा माणूसच आहे ना. तोही माणूस असतो, जाणत नाही कुणी, ज्याचे असावे ऋणी तोच शिवाशापाचा धनी. आपलं मानत नाहीत लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच फोक. सिनेमे काळासारखे हात धुवून मागे, बातम्या विनत बसतात बदनामीचेच धागे. तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पडता, वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग. त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सुद्दी असावं, शिक्षक असावं, बरंच काही, मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार. पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेठबिगार. फ.मु. शिंदे यांनी एक ऑगस्ट ऑलमोरचं इंग्रजीमधलं कवन आहे, त्याचं सुंदर मराठीत भाषांतरही केलेलं आहे. आणि आमच्या काय पोलीस अधिकारी सुकृती माधव मिश्रा यांनी खूप छान कविता पोलिसांवर लिहिलेली आहे. मैं खाकी हूँ, दिन हूँ रात हूँ, सांझ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ. आंधी में, तूफान में, होली में, रमजान में, देश के सम्मान में, अडिग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर और कभी गोली भी खाने को. मैं बनी दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ. विघ्न विकट सहकर भी सुशोभित सज्जित भाती हूँ, मुस्काती हूँ, इठलाती हूँ, वर्दी में गौरव पाती हूँ, मैं खाकी हूँ. शेवटच्या ओळी खूप छान आहेत. भूख और थकान की बात ही क्या, भूख और थकान की बात ही क्या, कभी आहत हूँ, कभी चोटिल हूँ, और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूँ, मैं खाकी हूँ. सैनिक सरहद्दीवर जो त्याग करतात, तसाच त्याग पोलीस फील्डवरती काम करत असताना करतात. पोवाड्याच्या स्वरूपातनं आमच्या ओंबाळे साहेबांचं एक 55-56 वर्षाचे अंमलदार लाठी घेऊन कसाब जो AK-47 धारी आहे त्याला भिडतो काय, 5-6 गोळ्या पोटात घेतल्या तरी ती पकड ढिली होत नाही. दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. सोने में लिपट कर, नोटों में सिमट कर मरे है कई, लेकिन तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. त्यामुळे हे जे सॅक्रिफाईस आहे, ह्या ज्या वेदना आहेत, त्या या साहित्याच्या माध्यमातनं काय, त्या विल्यम वर्ड्सवर्थनी कविताबद्दल काय म्हटलेलं आहे की
spontaneous overflow of powerful feelings recalled in tranquility. ज्या वेळेला मी बसतो, मला जे आठवतं ते मी मांडत जातो. त्यात माझ्या भावना आहेत, त्याचा आविष्कार आहे आणि मी त्या कल्पक प्रवृत्तीनं मांडतो. आणि त्याला जर पोलीस दलातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसारखा अनुभवांचा जर जोड असेल तर किती चांगलं साहित्य ते तयार होऊ शकतं. त्याचं उदाहरण आता संताजी घोरपडेंच्या जीवनावरती त्यांनी खूप सुंदर पुस्तक लिहिलं. त्याच्यावर सुद्धा म्हणजे अगदी सुंदर सिनेमा तयार होऊ शकतो. तुम्ही अच्छा चालू आहे. दॅट्स छावाची सिक्वेल यायला काय हरकत नाही आहे. क्या बात आहे. सुरतेचं सूर हे वेगवेगळे म्हणजे माणसाचं आयुष्य हे सुंदर असतं. त्याचा आपण प्रवास केला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, जीवनाचं संगीत ऐकलं पाहिजे, दुसऱ्याचं कौतुक केलं पाहिजे, वेगवेगळे रंग परिधान केले पाहिजेत. रोज त्याच त्या वाटेवर चालण्यात काय मजा आहे. रस्ता बदलला पाहिजे, रिस्क घेतल्या पाहिजेत, स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे आणि कधीतरी हे सगळं सोडून पळून पण गेलं पाहिजे. एक अज्ञाताच्या ते जंगलात निघून गेल्यावर वेगळीच मजा आहे. तर ते मिनिंग म्हणजे इकिगाई काय आहे की ते माणसं 100 वर्षापेक्षा जास्त त्या जपानच्या बेटावर का जगतात त्याच्यावर ते सुंदर पुस्तक आहे. इकिगाई, इकी म्हणजे लाईफ, जीवनाचा आनंद कसा मिळेल. आनंद हे साहित्याचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट असतं निश्चितपणे. आनंद आणि प्रबोधन सगळ्या समाजाला शहाणं करून सोडावं असं म्हटलेलं आहे ना रामदास स्वामींनी. सो ती इकिगाई म्हणजे जीवनाचा अर्थ. ज्या गोष्टीचं मला प्रचंड आकर्षण आहे, ज्या गोष्टी मला आवडतात करायला, ज्या गोष्टी मला काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन देतात आणि ज्या गोष्टींचा इतरांना फायदा होतो त्या गोष्टी मी करायला लागलो तर आनंद, जीवन आनंदी होतं. आपलं पॅशन आणि काम हे एक झालं पाहिजे. आणि हे मग लिहितो ना आपण, पहाटेच्या उठून लिहितो, त्यातनं जे कॅथार्सिस म्हणजे सगळ्या भावनांचं विरेचन होतं, त्यातनं जो आनंद मिळतो म्हणजे आई एखाद्या बाळाला जन्म दिल्यानंतर जो आनंद मिळतो तेच एक पुस्तक निर्माण केल्यानंतर मिळत असतो ना. त्यामुळे हे आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जो आनंद मिळतोय यातनं, ह्या चर्चातनं, या परिसंवादातनं जे शहाणपण ते घेऊन जातात. कारण सगळं काय आपण बदलू शकत नाही ना. मी माझ्या कर्मचाऱ्यांना म्हणजे OR मध्ये विचारायचो की कोकणातले सगळे डोंगरी पोलीस स्टेशन आमचे ते होते, गेले का ते, तर तिथं मी म्हटलं की बायकोला घेऊन कधी पिक्चरला किंवा नाटकाला गेला होता. अहो म्हणे सर कुठली ड्युटीन कुठलं काय, बायकोला आता असं पिक्चरला कुठं घेऊन जाता येतं का आम्हाला इथं. मग मी ते कोकणातल्या सगळ्या कर्मचारी मच्छिंद्र कांबळींचं ते कुठलं नाटक फेमस वस्त्रहरण ऑर्गनाईज केलं. ते इतके खुश झाले कर्मचारी, इतके मनमुराद हसले. त्यांना मरीन ड्राईव्हला ड्युटी असते, मलबार हिलला ड्युटी असते, पण त्या समुद्राकडे कधी बघायलाच मिळत नाही किंवा बघायला आवडत नाही. अरे बघा ना, ते निसर्ग वैभवाचं अद्भुत भंडार त्या मनाला मिळू दे, आराम, निवांतपणा. आणि ते बघितलं उघड्या डोळ्यांनी ना, ते कोडी सोडवत बसण्यापेक्षा, कोडी सोडवणं महत्वाचं आहे, डोक्याला चालना आहे ती, म्हणजे एकच पेपर कुठला तरी यायचा आणि ते कोडी सोडवत बसायचे आमचे कर्मचारी. निसर्ग पहा, संध्याकाळचं सनसेट, तो सूर्यास्त पहा, त्याला आवाहन करा. ती पक्ष्यांची आसमान भरारी, कबुतर उडतात ती पहा. काय फार काय बघायची गरज नाहीये. डोळे उघडून आपला जो सामान्य व्यवहारात ज्ञान असतं, कॉमन सेन्स आणि प्रेझेन्स ऑफ माइंड, या गोष्टी जर जागृत ठेवल्या, आपण ते निरीक्षण केलं, ते निरीक्षणच आपण कागदावर उतरवलं, त्याला काही प्रसिद्धीची गरज नाही ना. आमच्या सरला मॅडमने किती छान कविता, देव मला कुठं दिसतो, सैनिकात आणि पोलिसात. उघडं करून बसलं कुठेही देव आपल्याला दिसू शकतो. आईमध्ये देव आहे ना. ते हनुमानांची गोष्ट मी कुठेतरी वाचलेली होती की प्रभू रामचंद्रांनी दिलेली अंगठी घेऊन ते चालले होते. त्याला त्यांच्या रस्त्यात 3 अडथळे आले. पहिलं एक सुंदरसं मरुद्यान सारखं बेट होतं की जिथं खूप अप्सरा होत्या, खूप गंधर्व होते आणि त्यांनी या इथं आराम करा. द वर्ल्ड
Woods are dark and lovely and dark and deep, miles to go before I sleep. ती कविता आहे ना, त्याप्रमाणे मला मी शब्द दिलेला आहे, मला जायचं आहे, मी थांबणार नाही आहे. ते तिथं थांबले नाही. ते आकर्षण म्हणजे हे आकर्षण आपल्याला ओढत असतात. म्हणजे कम्फर्ट ग्रुप. आपण तिथं थांबायचं आणि आराम करायचं, पुढं जाऊ शकत नाही. इफ वी रेस्ट वी रस्ट. आपण आराम करायला लागलो की गन चढायला सुरुवात होते. पुढे गेल्यानंतर सुरसा नावाची राक्षसीन म्हणजे एक मोठी सर्प माता असते आणि ते सर्प मातेनं तोंड उघडं करून ठेवलेलं असतं. त्या हनुमानाला बघते आणि तुला वाटतं आता मी खाऊन टाकणार, तू ये माझ्या तोंडात, नाही तर मी तुला गिळून टाकेल, तू तोंडात आता ये. आपल्याला माहित आहे, हनुमान म्हणतात की मी जातो, ही अंगठी देऊन सीतामय्याला परत येतो. तर ते म्हणतात तुला तोंडात यावंच लागेल, मी नाही सोडणार तुला. मग आपल्याला माहिती आहे हनुमानजी मोठे 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 होतात आणि मग तिला तोंड जबडा मोठा करावा लागतो. मग हनुमानजींकडे ठीक असते, एकदम छोटे होतात, पटकन जबड्यात जातात आणि बाहेर येतात तिला तोंड बंद करण्याच्या अगोदर. ते म्हटले बघ मी आता तुझ्या तोंडातून, मग ती प्रसन्न होऊन जाऊ देते. ह्याचा अर्थ एवढा सरळ सोपा नाही आहे. कधी आयुष्यात मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं ते कळलं पाहिजे. कधी कठीण व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे. फालतूच्या युगोसाठी आम्ही आई वडिलांशी भांडतो, भावाशी सख्या भावाशी भांडतो, मित्रांची नाती तोड. किती आयुष्य आहे हो, छोटंसं आयुष्य, त्याला सुंदर बनवायचं. त्यात चांगल्या भावभावनांचा आविष्कार, त्यात ते बंधुभाव, चांगल्या गोष्टी. कारण कायम आज दोन लांडग्यांची लढाई सुरूच आहे ना, चांगल्याची आणि वाईटाची लढाई. आपण ज्याला खाद्य घालतो ना तोच जिंकत असतो. त्यामुळे हे साहित्य हे चांगलं खाद्य आहे. आणि ऑटोमॅटिक जो साहित्याच्या पाठीमाग असतो तो 90च्या खाली मरतच नाही. हे मी सांगतो, कला हे विना वाजवतात सगळे कलाकार, हे लॉन्जिटिव्हिटीचं साधन आहे. कारण तो त्या ट्रान्समध्ये जात असतो ना, तो योगधानामध्ये जातो. ते 3 जे शेवटचे टप्पे आहेत, यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा आणि समाधी. त्या ध्यान धारणा आणि समाधीच्या फेजमधून खालीच नसतोय ना. योगा खूप मोठा आहे. मन आणि शरीर जोडण्याचं काम. त्या तुम्ही साहित्य कविता लिहिताना या गोष्टी आपल्याला प्रचंड आनंद, तो ड्रग्जमध्ये असतोय ना आनंद, त्याच्या 10 पटीने आनंद येतात. आणि खरं आहे, आता ही आमची अश्विनीताई, हिला जो रनिंगमध्ये आनंद मिळतोय तो त्या ड्रग्सपेक्षा जास्त 10 टाइम्स आहे. आणि ही स्टडी आहे, तुम्ही हे मार्क हुबरमनचं जे पॉडकास्ट आहे त्याच्यावर मी ऐकलेलं आहे की हे रनिंगमध्ये जो आनंद मिळतो, व्यायामामध्ये जो आनंद मिळतो, साधनेमध्ये जो आनंद मिळतो, ध्यासामध्ये जो आनंद मिळतो, तो मेथॅम्फेटामाइन, LSD, एक्स्टसी, सगळा चरस गांजा सगळ्यापेक्षा खूप मोठा आहे. आणि हे आमच्या युवा पिढीला दाखवणं गरजेचं आहे. हा पोवाडा हो, वीर रस अंगांगात रोमांच, हेच आहे ना. ज्ञानबा तुका म्हणताना टाळ वाजवतो तोच आहे ना. कशाला आम्हाला तो कोल्ड प्ले 25-30 हजाराचं तिकीट घेऊन पोरं आमची बघायला जातात त्या कोल्ड प्लेला. हे कळतच नाही ना. विठ्ठल विठ्ठल नामात जो आनंद आहे तो कळत नाहीये. संत वाङ्मय त्यांनी बघितलेलंच नाहीये. तुकाराम गाथेमध्ये केवढी ताकद आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली तेवढ्यात ताकद आहे. ती परकोलेट होणं, ती पिढीपर्यंत पाठवणं, चालवत नेणं, हे काम अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून घडतंय. याचा मला खूप आनंद होतोय. हा बदल घडवण्याचं शहाणपण जे इथल्या मंडळींकडे आहे ते पसरवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि नव्या पिढीला निश्चितपणे आदर्श घालून देणार आहे मी शेखर साहेबांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं आहे. मला ते अभय पै आणि अजून 4-5 त्यांनी नावं सांगितलं, राठोड आणि काय काय नावं सांगितली त्यांनी. आपले हे सावरकर साहेब आहेत, त्यांनी मदत केलेली आहे. हे सगळेजण पुढं आलेले आहेत. मला हे शेखर साहेबांच्या मिसेस या 18 डिग्री घेतलेत हे माहीत नव्हतं. आमच्या पोलीस फॅमिलीज किती. आणि ती जान्हवी, मला लहानपणीची जान्हवी आठवते. माझ्या मुलीचं नाव जान्हवी आहे. तर ती आता IPS महाराष्ट्र काढर. म्हणजे ती ताकद कुठनं आली? त्यांच्या संस्कारातनं आली ना, त्या घरच्या संस्कृतीतनं आली ना. आपल्या ताटातलं खाणं ही प्रकृती आहे, दुसऱ्याच्या ताटातनं हिसकावून घेणं हे विकृती आहे, आणि स्वतःच्या ताटातलं उपाशी राहून दुसऱ्याला देणं ही संस्कृती आहे. ती संस्कृती अशा व्यासपीठांच्या माध्यमातून पसरत असते. खूप खूप आनंद वाटला आणि खूप धन्यवाद की मला माहित नाही, मी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. ती पुस्तकं म्हणजे मला जी सुस्त ते लिहिले त्यात साहित्यिक गुण असतील असं मला काही वाटत नाही आहे. पण ते मुलांना, पालकांना, आजी आजोबांना आवडलं आणि म्हणजे सगळ्या 3 पिढ्यांनी एकत्र बसून ती वाचली, मला समाधान मिळालं. तर खूप मला फीडबॅक मिळाले
आणि त्यातनं जो आनंद मिळतो तो म्हणजे मेडल मिळाल्यापेक्षा जास्त आहे खरं सांगायचं तर. त्यामुळे मी खूप ऋणी आहे की मला या अतिशय चांगल्या अशा एका उपक्रमात सहभागी होता आलं आणि या संमेलनात त्याचा अध्यक्ष म्हणून आय डोंट नो वेदर आय डिझर्व, पण मला खूप खूप याचं समाधान आहे की शेखर साहेबांनी मला वाटतं माझे ते स्नेह असल्यामुळे कदाचित त्यांनी संधी दिली असेल, पण ही परंपरा अजून पुढं चालावी अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.